नमस्कार मंडळी, जय हरी विठ्ठल. मित्रांनो, वयाच्या 4थ्या-5व्या वर्षी मुलं अंगणात खेळत असतात, पण महाराष्ट्राच्या मातीत एक अशी चिमुकली जन्माला आली जिनं खेळण्याऐवजी अध्यात्माचं ओझं आपल्या खांद्यावर घेतलं. जी वयाने तर लहान होती, पण ज्ञानाने इतकी मोठी होती की 1400 वर्ष जगलेल्या चांगदेव महाराजांना तिनं आपलं शिष्य बनवलं. जगाला ज्ञान देणाऱ्या ज्ञानेश्वर माऊलींची जी समजूत काढते, पाठीवर मांडे भाजून जी जगाची भूक भागवते, ती दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात आदिमाया संत मुक्ताबाई आहे. संन्याशाची पोर म्हणून झालेला अपमान ते विजेच्या लोळात गुप्त होईपर्यंतचा हा दिव्य प्रवास. चला तर मग लीन होऊया त्या आदिशक्तीच्या चरणी. तापी नदीच्या काठावर वसलेलं एक छोटंसं पण निसर्गरम्य आडगाव. याच गावात विठ्ठलपंत कुलकर्णी नावाचे एक विद्वान आणि धर्मपरायण ब्राह्मण राहत होते. त्यांच्या पत्नीचं नाव रुक्मिणीबाई. हे दाम्पत्य सुखी असलं तरी त्यांना एकच खंत होती, आपत्य नाही. विठ्ठलपंतांनी अनेक तीर्थयात्रा केल्या, नवस केले, पण पदरी निराशाच आली. शेवटी त्यांनी संसाराचा त्याग करून संन्यास घेण्याचा कठोर निर्णय घेतला. रुक्मिणीबाईंना हे कळताच खूप दुःख झालं. त्यांनी विठ्ठलपंतांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण विठ्ठलपंत आपल्या निर्णयावर ठाम होते. विठ्ठलपंतांनी काशी येथे जाऊन रामानंद नावाच्या गुरूंजवळ संन्यास घेतला. काही काळानंतर नियतीने रुक्मिणीबाईंनाही काशी येथे आणले. योगायोगाने त्यांची भेट विठ्ठलपंतांशी झाली. रुक्मिणीबाईंना पाहून विठ्ठलपंतांना त्यांच्या संन्यास धर्माचा विसर पडला. गुरु रामानंद यांनी त्यांना पुन्हा गृहस्थाश्रमात परत येण्याची आज्ञा दिली, पण यामुळे त्यांना समाजात बहिष्कृत करण्यात आले. याच बहिष्कृत दाम्पत्यापोटी 4 तेजस्वी अपत्ये जन्माला आली. निवृत्तीनाथ 1271, ज्ञानदेव 1275, सोपानदेव 1277 आणि सर्वात लहान मुक्ताई 1279. या 4 भावंडांचं बालपण अत्यंत कडतर गेलं. समाजाने त्यांना संन्याशाची मुलं म्हणून हेणवलं. त्यांना गावातून हाकलून देण्यात आले. लोक त्यांना पाहिल्यावर तोंड फिरवत, त्यांच्यावर दगड फेकत. त्यांना अन्न पाणी मिळणेही कठीण झाले होते. अनेकदा त्यांना उपाशीपोटी दिवस काढावे लागत. या परिस्थितीमुळे ही भावंड लहानपणापासूनच अधिक कणखर आणि आध्यात्मिक झाली. त्यांनी एकमेकांना आधार देत एकमेकांच्या सोबतीने सर्व दुःखांचा सामना केला. मुक्ताई सर्वात लहान असूनही तिचं तेज आणि समजूतदारपणा इतरांपेक्षा वेगळा होता. समाजाकडून मिळणारी अवहेलना, उपासमार आणि तिरस्कार सहन करत ही 4ही भावंड मोठी झाली. या सगळ्यामुळे त्यांचं मन देवाकडे अधिक लागलं. निवृत्तीनाथांनी गहिनीनाथांकडून नाथपंथाची दीक्षा घेतली आणि ते ज्ञानदेवांचे गुरु बनले. ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिला, ज्यात त्यांनी भगवद्गीतेचा अर्थ सोप्या मराठी भाषेत समजावून सांगितला. या काळात मुक्ताई ज्ञानदेवांच्या पाठीशी सावलीसारखी उभी राहिली. ती त्यांची प्रेरणा, त्यांची सखी आणि त्यांची गुरुही होती. एकदा ज्ञानदेव आणि त्यांचे भावंड फिरत असताना एका गावात गेले. त्यांना खूप भूक लागली होती, पण गावात कोणीही त्यांना अन्न दिले नाही, उलट अपमानच केला. ज्ञानदेवांना या अपमानामुळे खूप राग आला. ते एका खोलीत जाऊन बसले आणि दाराला आतून कडी लावून घेतली. बाहेर मुक्ताई होती. ज्ञानदेवांना असा रागात पाहून तिला खूप वाईट वाटलं. तिनं त्यांना समजावण्यासाठी एक सुंदर अभंग गायला, जो ताटीचा अभंग म्हणून प्रसिद्ध आहे. ताटी उघडा ज्ञानदेवा, तुम्ही संत शिरोमणी देवा. योगी तोची जाणावा, जो क्षमा करी सर्वा. विश्व रागे झाले तरी मन शांत ठेवा. मुक्ताईच्या या शब्दांनी ज्ञानदेवांचे मन शांत झाले. त्यांनी दाराची कडी उघडली आणि मुक्ताईला मिठी मारली. मुक्ताईने त्यांना सांगितले की संत तोच असतो जो सर्वांना क्षमा करतो, सर्वांना आपले मानतो. या प्रसंगातून मुक्ताईची समजूतदारपणा, तिची दूरदृष्टी आणि तिच्यातील आध्यात्मिक प्रगल्भता दिसून येते. मुक्ताईच्या आयुष्यातील आणखी एक अविस्मरणीय प्रसंग म्हणजे चांगदेवांचं गर्वहरण. चांगदेव हे एक महान योगी होते, जे 1400 वर्ष जगले असे मानले जाते. त्यांना आपल्या योगशक्तीचा खूप गर्व होता. त्यांनी ज्ञानदेवांबद्दल ऐकले होते, पण त्यांना भेटायला जाण्याऐवजी आपला मोठेपणा सिद्ध करायचा होता. त्यामुळे त्यांनी वाघावर बसून आणि हातात सर्पाचा चाबूक घेऊन ज्ञानदेवांना भेटायला येण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ज्ञानदेव, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताई हे चौघे एका निर्जीव भिंतीवर बसले होते.
चांगदेवांना वाघावर येताना पाहून मुक्ताईने त्या निर्जीव भिंतीला "चल रे भिंती" अशी आज्ञा दिली आणि आश्चर्य म्हणजे ती भिंत खरोखरच चालू लागली. मुक्ताईच्या या चमत्काराने चांगदेवांचा गर्व नाहीसा झाला. ते तात्काळ खाली उतरले आणि या चारही भावंडांना आपले गुरु मानले. हा प्रसंग मुक्ताईच्या अलौकिक शक्तीचा आणि आध्यात्मिक उंचीचा एक स्पष्ट पुरावा आहे. मुक्ताईने केवळ चमत्कार करून दाखवला नाही, तर अहंकाराला नम्रतेची शिकवण दिली. ज्ञानदेवांनी आपल्या भावंडांसह महाराष्ट्रभर प्रवास करून भागवत धर्माचा आणि भक्ती मार्गाचा प्रसार केला. या प्रवासात त्यांना अनेक संतांचा सहवास लाभला, ज्यात नामदेव महाराज, गोरा कुंभार, चोखामेळा, सेना नाव्ही, सावतामाळी, नरहरी सोनार यांचा समावेश होता. मुक्ताईने या सर्व संतांसोबत आध्यात्मिक चर्चा केल्या, त्यांना मार्गदर्शन केले आणि त्यांच्याशी सख्य साधले. तिचा सहभाग केवळ सोबत राहण्यापुरता मर्यादित नव्हता, तर ती स्वतः एक प्रभावी वक्ता आणि विचारवंत होती. तिने स्त्रिया आणि शूद्रांनाही भक्ती मार्गाचा अधिकार आहे असे ठामपणे सांगितले, जो त्या काळात एक अत्यंत पुरोगामी विचार होता. तिचे अभंग आजही तिच्या प्रज्ञा आणि दृष्टीची साक्ष देतात. ज्ञानदेवांनी अवघ्या 21व्या वर्षी आळंदी येथे संजीवन समाधी घेतली. ही घटना मुक्ताईसाठी जीवनातील सर्वात मोठा धक्का होता. तिचा लाडका भाऊ, तिचा आधारस्तंभ, तिचा गुरु आणि सखा निघून गेला होता. ज्ञानदेवांच्या समाधीनंतर मुक्ताई पूर्णपणे कोलमडून गेली होती. तिचं हृदय विव्हळत होतं. ज्या भावासोबत तिनं बालपणापासून अनेक संकटे पाहिली होती, ज्याच्यासोबत तिनं भागवत धर्माचा प्रसार केला होता, तो आता तिच्यासोबत नव्हता. ज्ञानदेवांच्या पाठोपाठ सोपानदेवांनीही सासवड येथे समाधी घेतली. त्यानंतर निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वर येथे समाधी घेतली. एका पाठोपाठ अशा तिन्ही भावंडांनी देह ठेवल्यामुळे मुक्ताई पूर्णपणे एकटी पडली होती. तिच्या आयुष्यातील हे सर्वात कठीण आणि एकाकी दिवस होते. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ज्या भावंडांसोबत तिनं जीवन व्यतीत केले होते, ते आता फक्त आठवणीत उरले होते. या एकाकीपणामुळे ती अधिकच देवाच्या ध्यानात रमून गेली होती. आपल्या तिन्ही भावंडांच्या समाधीनंतर मुक्ताई एकांत शोधा लागली. तिला आता या नश्वर देहात राहण्याची इच्छा नव्हती. तिचं मन पूर्णपणे विठ्ठलाच्या चरणी लागले होते. ती तापी नदीच्या किनारी असलेल्या मेहुण या गावी गेली. तिथे ती देवाच्या ध्यानात लीन झाली होती. वैशाख शुद्ध दशमी शके 1219 म्हणजे 1297 रोजी एका वादळी रात्री मुक्ताईने देह ठेवला. त्या दिवशी प्रचंड वादळ आले होते. झाडे उन्मळून पडत होती, विजांचा कडकडाट होत होता आणि मुसळधार पाऊस पडत होता. अशा वातावरणात मुक्ताई एकांतात ध्यान करत होती. असे मानले जाते की एका वादळात आलेल्या विजेचा धक्का लागून ती देहात विलीन झाली. काहींच्या मते तिने स्वेच्छेने समाधी घेतली. तिचा अंत एका विलक्षण आणि चमत्कारिक पद्धतीने झाला. ती देहात विलीन झाली की देवाच्या तेजात समावली, हे आजही एक गूढ आहे. वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी म्हणजे काही मतांनुसार 20व्या वर्षी मुक्ताईनं देह ठेवला. तिनं आपल्या अल्पायुष्यात एक असा वारसा निर्माण केला जो आजही लाखो लोकांना प्रेरणा देतो. मुक्ताई ही केवळ एक संत कवी नव्हती, तर ती एक समाज सुधारक आणि मार्गदर्शक होती. तिनं स्त्री शक्तीचे प्रतीक म्हणून स्वतःला सिद्ध केले. तिच्या अभंगातून आणि शिकवणीतून तिनं समानता, प्रेम, क्षमा आणि भक्तीचा संदेश दिला. तिचं जीवन हे प्रतिकूल परिस्थितीतही आध्यात्मिक मार्गावर कसे चालावे याचे एक उत्तम उदाहरण आहे. मुक्ताई ही फक्त एक व्यक्ती नाही, ती एक विचार आहे, एक संस्कृती आहे जी आजही आपल्या मनात तेवत आहे. तिनं समाजातील जातीभेद, वर्णभेद आणि स्त्री पुरुष असमानता यावर आपल्या विचारांनी प्रहार केला. तिचे कार्य हे आजही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात सोनेरी अक्षरांनी कोरले गेले आहे. आजही महाराष्ट्रातील अनेक भक्तांसाठी मुक्ताई एक प्रेरणास्थान आहे. तर मंडळी, ही होती संत मुक्ताबाईंची कहाणी. तापी नदीच्या काठावर एका लखलखत्या विजेच्या लोळात मुक्ताई गुप्त झाली. देह नाहीसा झाला, पण तिचे विचार आजही ताटीच्या अभंगांतून आपल्याला बळ देतात. आजही जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा मुक्ताईची ही हाक कानावर पडते, शांत व्हा, संयम ठेवा, ताटी उघडा. मुक्ताईचं जीवन आपल्याला हेच शिकवतं की माणूस वयाने नाही तर विचारांनी आणि त्यागाने मोठा असतो. त्यांच्या या महान त्यागाला आणि ज्ञानाला आमचा त्रिवार मानाचा मुजरा. तुम्हाला आदिमाया मुक्ताईचा हा जीवन प्रवास कसा वाटला? ज्ञानेश्वर माऊलींची समजूत काढणारी बहीण की चांगदेवांचे गर्वहरण करणारी गुरु? मुक्ताईचं कोणतं रूप तुम्हाला जास्त भावलं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
जर तुमचे डोळे पाणावले असतील तर कमेंटमध्ये जय मुक्ताई किंवा ज्ञानोबा माऊली लिहायला विसरू नका. अशाच संतांच्या गाथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या वारकरी मित्र परिवारासोबत शेअर करा. भेटूया पुढच्या कथेत. राम कृष्ण हरी.